नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुणे शहराच्या उपमहापौर आणि बोपुडीतल्या नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र दरवर्षीपेक्षा हा कार्यक्रम अतिशय साधा आणि सरळ दिसतोय, सोपा दिसतोय, खूपच कमी झगमगाट यावेळेस दिसतोय. याचं नक्की कारण काय आहे याची माहिती आता आपण परशुराम वाडेकर यांना विचारणार आहोत. एवढ्या साध्या पद्धतीने का हा वाढदिवस साजरा केलेला आहे. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज पुण्यनगरीच्या माजी उपमहापौर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीपासून तर सम्यक विहार आणि पुणे शहराच्या विकासामध्ये ज्यांचा एक मोठा वाटा आहे, दापोडी बोपडीच्या विकासामध्ये एक मोठा वाटा आहे, 24/7 सातत्याने काम करणाऱ्या आदरणीय नगरसेविका, आपल्या सर्वांच्या परिचित सुनीता परशुराम वाडेकर यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी हा वाढदिवस आम्ही खूप उत्साहात जल्लोषामध्ये ह्या ठिकाणी साजरा करत असतो. परंतु यावेळेचा वाढदिवस आम्ही खूप साध्या पद्धतीने साधा करण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण असं आहे की गेल्या 15-20 दिवसापूर्वीच संबंध महाराष्ट्रामध्ये जो पुराचं थैमान आलं, अतिवृष्टीमुळं सोलापूर, मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये पावसाने थैमान घातलं, पूर आला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी, अनेक जनावरांचं नुकसान, आत्महत्या, हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळं अशामध्ये आम्ही आमचा वाढदिवस अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून ह्या वाढदिवसानिमित्ताने नको बुके नको केक, जे भेटायला येतील मान्यवर त्यांनी आम्हाला वह्या, पुस्तक आणि अन्नधान्य या ठिकाणी द्यावं असं आव्हान केलं. त्या आव्हानाला साथ देऊन या ठिकाणी अनेक मान्यवर लोकांनी वह्या पाठवल्या. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू काळकर साहेबांनी वह्या आम्हाला पाठवल्यात, कुलगुरू साहेबांनी वह्या पाठवलेल्या आहेत, चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला वह्या, शालेय साहित्य पाठवलेले आणि अनेक मित्रांनी त्या पूरग्रस्त लोकांसाठी काही किट दिलेले आहेत, काही लोकांनी दिवाळीचे किट आम्हाला दिले आहेत. तर ह्या सगळ्या वस्तू या आज जमा होतील आणि 1-2-3 दिवसामध्ये सोलापूर या मराठवाड्यामधल्या एखाद्या गावाला, तिथल्या तहसीलला भेटून आम्ही ही आमच्या तर्फे ही यंदाची दिवाळी त्यांच्याबरोबर आम्ही साजरी करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आज हा वाढदिवस आम्ही अत्यंत साध्याप्रमाणे करत असलो तरी या सगळ्या महाराष्ट्रामध्ये संकटात घावलेल्या गरिबांबरोबर आमची दिवाळी आणि त्यांचा वाढदिवस साजरा आम्ही करत आहोत. अति उत्साह न करता साध्यापणाने करण्याचं आमचं नियोजन आहे. नमस्कार, आज माझ्या वाढदिवसाला आपण सर्वजण आलेत, तुमचं मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते. तसेच दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मंगल मैत्रीचे शुभकामनाए देते आणि तसेच सर्वांना मी दिवाळी आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही सर्वजण शुभेच्छा देण्याकरता आला, तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आचरणाची मुभाविराले जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा. सोनू निगम यांनी गायलेलं. हॅलो, 2 मिनिटं. या ठिकाणी वाडेकर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित होत आहे. त्यांचं या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवून त्यांच्या टाळ्या वाजवून या ठिकाणी हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांचा वाढदिवस आज आहे, साजरा करत असतो. या वर्षीचा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात
शाहू चौकामध्ये आम्ही करण्याचं आमचं नियोजन होतं. उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी सुनील भालेराव साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं हाताळी परिश्रम वाडेकर मित्र परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व आरपीआयचे पुणे शहर संघ कांबळे गुरुजी विठ्ठल कांबळे गुरुजी यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. एनजीओ सेवा संघ दांडेकर फुल यांच्या वतीनं शालोपयोगी वस्तूंचा कोणाला भेटला मोठा वेळ तेवढा आहे. ही नम्र विनंती आपण सर्व 2 मिनिटात संपू आपण. ते आयुष्यभर माझ्या पाठीशी उभं राहतात. त्यांच्या हस्ते आणि आमचे शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते टीजर ओपनिंग होईल. 2 मिनिटं फक्त द्या. राजकारण म्हणजे सत्ता नाही, राजकारण म्हणजे सेवा. बोपोडी परिसर नदीकाठी असल्याने अतिवृष्टी झाल्यावर पुराचे संकट येत असते. अशा वेळी ताई आणि भाऊ तत्परतेने नागरिकांच्या मदतीसाठी धावून जातात. तुमचे वाटप करत नागरिकांना आलेल्या संकटात आम्ही तुमच्या सोबत आहोत. MH12 मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर बघत राहणार आहात. आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.